दुसऱ्याच्या चारित्र्यावरती बोट ठेवणं सोपं असतं, परंतु स्वतःच्याच अंगावर असणारे काळे डाग पुसता येतात का, हा खरा प्रश्न आहे. कारण वैष्णवीच्या चारित्र्यावरती आरोप करणारा वकील स्वतः मात्र काळ्या पाण्यामध्ये धुतलेला आहे. पुण्याजवळच्या मुळशीमध्ये 16 मे रोजी वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली, पण ही आत्महत्या नसून हा खूनच आहे, असा ठाम आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला. हुंड्यासाठी झालेला छळ, नवऱ्याची मारहाण आणि सासरच्या लोकांचा अत्याचार हे सगळं पुरेसं होतं एका महिलेला संपवण्यासाठी. आणि याच प्रकरणामध्ये जेव्हा आरोपी सासरचं मंड कोर्टामध्ये आलं, तेव्हा त्यांच्या वकिलांनी जे काही बोललं ते ऐकून संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली. त्याचं झालं असं, हगवणे कुटुंबाची बाजू घेणारा वकील म्हणजेच विपुल दुशिंग यांनी कोर्टामध्ये थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरती शंका व्यक्त केली. तिचे इतर लोकांसोबत अनैतिक संबंध आहेत, तसेच ती इतरांसोबत चॅटिंगवर देखील बोलत होती, अशा वाईट शब्दांमध्ये एका मृत व्यक्तीचा त्याने थेट अपमान केला. परंतु खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा याच वकिलाचं स्वतःच काळा प्रकरण बाहेर आलं. होय, हाच वकील विपुल दुशिंग याच्यावरती 2022 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचं झालं असं, वडगाव मावळमध्ये विपुलने एका दुसऱ्या वकिलाची थेट कॉलर पकडून त्याला मारहाण केली होती. याच प्रकरणामध्ये विपुलवरती व त्याच्या 2 सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणजेच काय तर, जो स्वतःच कोर्टामध्ये इतरांना मारहाण करतो तोच महिलांवरती होणाऱ्या मारहाणीचं समर्थन करू शकतो. कारण हगवण्यांचा हा वकील म्हणजेच विपुल दुशिंग सांगतो की नवऱ्यानं जर बायकोला मारहाण केली तर ती कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही. परंतु हे वाक्य खरंच कायद्यात बसतं का, हे देखील तपासून घ्यायला हवं. हगवण्यांच्या वकिलांच्या या विधानानंतर मात्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट वकिलाच्या कानशिलात मारण्याची भाषा केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की जो कोणी या वकिलाच्या कानशिलात मारेल त्याचा मी सत्कार करेल. परंतु हा खरंच तोडगा आहे का, हा प्रश्न नंतरचा. परंतु समाजामध्ये या वकिलाबाबतीत प्रचंड राग दिसतो आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर जे जे काही उघड होते त्यामध्ये हगवणं कुटुंबाचं आणि त्यांच्या वकिलाचं काळ सत्य बाहेर येतंय हे मात्र नक्की. एकीकडे आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडीमध्ये पाठवले, तर दुसरीकडे मात्र हगवण्यांच्या केसची बाजू मांडणारा वकील स्वतः गुन्हेगार ठरतोय. कारण दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्या अगोदर स्वतःचं चारित्र्य जपायला हवं. परंतु इथे मात्र तसं होताना दिसत नाही. कारण की हगवण्यांचा वकील म्हणजेच विपुल दुशिंग उघड उघड वैष्णवीचं चारित्र्य हरण करतोय की काय, असं वाटायला लागलंय. हा फक्त कायद्याचा नाही तर समाजाच्या सजगतेचा देखील प्रश्न आहे. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं मत काय? हगवण्यांच्या अगोदर हगवण्यांच्या वकिलाचा हिशोब व्हायला हवा का? तसंच वैष्णवीच्या चारित्र्यावरती शंका घेणं कितपत योग्य आहे? आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.